नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आज तुमची नुकतीच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा थोडासा मी अंदाजा घेतलेला आहे, अभ्यास केलेला आहे, की मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या रँकमध्ये किती प्रमाणात तुम्हाला फरक बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी मी मागच्या वर्षी म्हणजे 2025 ला या ठिकाणी जर पर्सेंटाइल होते तर किती रँक होते आणि या ठिकाणी किती पर्सेंटाइलला किती रँक आलेली आहे याची माहिती तुम्हाला देतो. जर मागच्या वर्षी तुम्हाला जर 99 पर्सेंटाइल होते तर रँक होते 3321 च्या आसपास. जर या वर्षी 99 पर्सेंटाइल असतील तर यामध्ये 4300 पर्यंत रँक आलेली आहे. म्हणजे या दोन स्कोअर मध्ये जवळपास 1000 मुलं वाढलेले आहेत. याचा तुम्ही अंदाजा घेऊ शकताय की वरच्याच पर्सेंटाइल मध्ये जर 1000 मुलं वाढली असतील तर खाली किती मुलं वाढली असतील. आता लक्षात घ्या, जर 97 पर्सेंटाइल होते, 97 ला मागच्या वर्षी 10,000च्या आसपास रँक होते, तर याच वर्षी 97.67 पर्सेंटाइलला ती रँक आलेली होती. लक्षात घ्या, म्हणजे इथे 0.67 पर्सेंटाइल मध्ये जवळपास तो फरक वाढलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, मागच्या वर्षी जर 97 होते तर या वर्षी 10,000 रँक होते. या वर्षी 10,000 रँक पाहिजे म्हणजे जर तुम्हाला पाहिजे होती तर 97.67 पर्सेंटाइलची आवश्यकता होती. आता 94 पर्सेंटाइलला या ठिकाणी 20,000च्या आसपास तुमची रँक होती. या वर्षी तुम्हाला 95.29 ला बघायला मिळलं, की म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की 1.29 पर्सेंटाइलचा गॅप तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाला. म्हणजे काय, मागच्या वर्षी 94 पर्सेंटाइलला 20,000 रँक होती, या वर्षी 95.29 पर्सेंटाइलला 20,000 रँक होती. आता या ठिकाणी 91 मार्क्स होते, जर 30,000 रँक होती तर या ठिकाणी तुम्हाला 92 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1.87 पर्सेंटाइलचा गॅप बघायला मिळाला. लक्षात घ्या, 30,000 रँक साठी तुम्हाला या वर्षी एवढ्या साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या साऱ्या पर्सेंटाइलने जर समजा एखादा विद्यार्थी असं म्हणत असेल की सर 98.99 ला जर मला व्हीआयटी मिळत होतं तर या वर्षी मिळेल का, तर या वर्षी तुम्हाला पाहिजे 99. लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही असा विचार करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे या वर्षी 99. आता 81 ला जर 60,000 रँक होती तर या वर्षी 85 ला. जसे जसे पर्सेंटाइल खाली जात आहेत तसा तसा तुम्हाला गॅप जास्त बघायला मिळतो रँक मध्ये. जसे जसे पर्सेंटाइल खाली जात आहेत तसं तसं रँक तुम्हाला जास्त बघायला मिळतोय. जर तुम्हाला 1 लाखापर्यंत जर तुमचं रँक असतं तर त्या ठिकाणी 67 मार्कांची आवश्यकता होते, 67 पर्सेंटाइलची आवश्यकता होते मागच्या वर्षीनुसार. यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, 75 पेक्षा जास्त पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांना यावर्षी 1000 पेक्षा कमी रँक आहे. जर तुम्हाला 74 असतील, 73 असतील, 60 असतील, 50 असतील तर तुमचा रँक अबोव्ह 1 लाख आहे. काय, तुमचा रँक अबोव्ह 1 लाख आहे आणि या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये जवळपास 2.4 म्हणजे 2,40,000 विद्यार्थ्यांच्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आता या वर्षी महत्वाची गोष्ट काय होणार आहे, जे काय कॉलेजचे कट ऑफ आहेत ते वाढणार आहेत. काय होणार, कट ऑफ काय होणार, वाढणार. आता तुमच्याकडे प्रोव्हिजनल लिस्ट आलेली आहे. कित्येक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की काय महत्वाचं आहे, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल स्टेट जनरल मेरिट नंबर. काय महत्वाचं आहे, स्टेट जनरल मेरिट नंबर. जवळपास सगळेच कॉलेज ऑटोनॉमस झाले असल्यामुळे कॅटेगरी रँक किंवा युनिव्हर्सिटी रँक आता जास्त महत्वाचा नाहीये. तुमच्यासाठी महत्वाचा आहे स्टेट जनरल मेरिट नंबर. आता ज्यावेळेस तुम्ही एखादी कट ऑफची पीडीएफ चेक करता, कट ऑफची पीडीएफ चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की समजा आता एखादं कॉलेज आहे, जवळपास समजा मी कट ऑफची पीडीएफ ग्रुपवरती रात्रीच टाकली 2025 च्या. जर समजा सीईपी मध्ये जर तुम्ही जी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघत असाल, यस, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेलं आहे 243 आणि खाली 0.99.83 असं काहीतरी पर्सेंटाइल दिलेले आहेत. जी तुमची 243 जी बघायला मिळते ना, ती आहे तुमचा जनरल स्टेट मेरिट नंबर. तो आहे तुमचा जनरल स्टेट मेरिट नंबर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही कॉलेजचा कट ऑफ बघताय, जो वरचा जो काही डिजिट आहे तो आहे तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर. इवन तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये सपोज जी ओबीसी असं काही बघत असाल, जी ओबीसी यस जर असं काही बघत असाल आणि या ठिकाणी असेल 10,000, काय या ठिकाणी असेल 10,000 आणि तुम्हाला काहीतरी एक साधारणतः पर्सेंटाइल पडलेले आहेत 95 किंवा जे काही मागच्या वर्षीचे कट ऑफ बघताय त्या ठिकाणी 95 दिसत असेल आणि जर तुम्हाला 10,000 रँक असेल तर तुमचा तो कॅटेगरी रँक नाहीये बाळांनो. लक्षात घ्या, जरी तुम्ही जी ओबीसी सी चा कट ऑफ बघत असाल तर तो तुमचा कॅटेगरी रँक नाहीये, तो तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबरच आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कॅटेगरीचा फायदा कुठे होतो, जर त्या कॉलेजचा कट ऑफ 96-97 असेल तर तुम्हाला तो 95 ला मिळून गेलेला आहे. यासाठी तुमचा फायदा आहे. जो तुम्ही रँक बघताय तो आहे स्टेट जनरल मेरिट नंबर, तोच रँक तुम्हाला महत्वाचा आहे. इन केस जर एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून असेल, म्हणजे ज्यांनी जेई थ्रू रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यासाठी आहे ऑल इंडिया कोटा, तर त्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा मेरिट नंबर बघायचा आहे.
लक्षात घ्या, आता मी काही सूचना काय करतोय, तुम्हाला लिस्ट बनवताना काय लिस्ट बनवताना सपोज 90 मार्क आहेत, काय 90 मार्क आहेत. आता मी लिस्ट बनवताना काय करतोय, पहिले 6 कॉलेज अशी देतोय की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार नाही, त्यामध्ये फक्त सीओईपी आणि पीआयसीटीच बघायला मिळत असेल. इन केस जे विद्यार्थी मुंबई वगैरे जाणार असतील तर त्यांना व्हीजीटीआय बघायला मिळतंय, बरोबर की नाही, त्यांना व्हीजीटीआय बघायला मिळतंय. आता 90 मार्क जर असतील तर तुमचा जर समजा एक साधारणतः या ठिकाणी आपण 25,000 मेरिट रँक आलेला असेल, तर मी लिस्ट बनवताना काय करतोय, 25,000 रँक आहे ना, ज्या कॉलेजचा मागच्या वर्षी 15,000 रँक होता, काय ज्या कॉलेजचा मागच्या वर्षी 15,000 रँक होता, त्या रँक पासून तर ज्या कॉलेजचा या वर्षी मागच्या वर्षी 35,000 रँक पर्यंत होता. म्हणजे काय, लक्षात घ्या, तुमचा रँक किती आहे, 25,000. 25,000 आहे ना, तर हा मिडल लाईन येतोय. म्हणजे खालचे कॉलेजेस पण तुम्हाला ऍड होतात आणि वरचे कॉलेजेस पण ऍड होतात. कट ऑफ जर कमी झाला तर तुम्हाला वरती 24, 23, 22, 21,000 पर्यंत जाऊ शकतोय, आणि जर कमी झाले तर तुम्हाला खाली या ठिकाणी 26, 27, 28, जास्त वाढले तर या ठिकाणी 26, 27, 28, 29 पर्यंत येऊ शकतोय. आता आमच्याकडे होतंय काय, लक्षात घ्या, आता 90 पर्सेंटाईल पडले, कमीन्स ऍड करा. कमीन्सचा कट ऑफ आहे 97, 98, 99 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये सगळ्या ब्रांचेसचा. याचा फायदा असा होत नाही की ऍड केल्यानंतर मला ते कॉलेज मिळतं. याच्यामुळे एक चूक मुलं 100% करणार, मी ती कोणती सांगतो. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली घ्यायचं होतं, पर्सेंटाईल 90च होते, काय पर्सेंटाईल 90च होते. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर निवडलं. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BARCTS असं नाव येतं, परंतु विद्यालंकर वडाळा, काय व्हीआयटी पुणे. आता कित्येक आपण काय होतो, नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे की व्हीआयटी पुणे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे क्वचित मुलांना माहिती आहे. विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई वडाळा, वडाळा मुंबई. तर ही चूक काय होते, आपल्याला निवडायचं असतं व्हीआयटी पुणे, आपल्याला माहित नाही व्हीआयटी पुणे, त्याचं नाव आहे विश्वकर्मा, आपल्याला माहित नाही, आपण काय निवडतो, व्हीआयटी मुंबई. आणि हे काय होतंय, आता सध्या काउन्सिलिंगच्या मुलांना आम्ही ज्यावेळेस लिस्ट देतोय, मुलांना वाटतं की माझ्या लिस्टमध्ये ते टॉप कॉलेजेस नाहीयेत, परंतु त्या टॉप कॉलेजेसचे कट ऑफ आपल्यापर्यंत येत नाहीत म्हणून ते नाहीयेत. आणि खाली जर कॉलेजेस सिक्युअर करण्यासाठी दिले तर एखाद्याला वाटतं की हे फार खालचे कॉलेजेस आहेत, परंतु त्याच कॉलेजला आता सध्याच्या मेरिट लिस्टनुसार तुमचा नंबर त्या ठिकाणी लागत आहे. लक्षात घ्या, पहिल्या राऊंडसाठी लिस्टमध्ये चेंजेस करू नका. सेकंड राऊंडला बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला आहे, सेकंड राऊंडला बेटरमेंटचं ऑप्शन आहे. पहिल्यालाच जर तुमच्याकडे अलॉटमेंट आली नाही, पहिल्याच जर राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाही, तर त्या ठिकाणी चुका होऊ शकतात. ह्या गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे जरी आज महाराष्ट्रातले प्रत्येक विद्यार्थी आज ज्यावेळेस लिस्ट तयार करतोय, तर सिक्युअर अलॉटमेंट कुठे ना कुठे तुमची राहू द्या. म्हणजे काय, जर 25,000 रँक असेल ना, तर त्यावरची 10,000 रँकचे कमी कॉलेजेस टाका आणि त्या खाली 10,000 रँकचे जास्त कॉलेजेस टाका. मागचे जे विद्यार्थी आज काउन्सिलिंग मध्ये नाहीये, कोणाकडे काउन्सिलिंग घेतलेली नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी हे सूचना देतो की तुम्ही चुकीचे अलॉटमेंट घेऊ नका. जर एखादा विद्यार्थी असा असेल की माझी 25,000च रँक आहे आणि मी 25,000च्या रँकचेच कॉलेजेस टाकत असेल, तर त्या ठिकाणी बाळांनो तुम्ही कुठं ना कुठं चुकताय. चुकीचे अलॉटमेंट घेऊ नका. आणि या वर्षीचे राऊंड वेगळेच आहेत जरा, म्हणजे सांगा तुम्हाला 1,000, 2,000, 3,000 तर ते अजून काही फायनल नाहीये, परंतु ते जर आलं तर त्यापेक्षा वेगळं होईल, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. आपण 300 कॉलेजेसची चॉईसेस त्या ठिकाणी ऍड करू शकतोय. मी सांगेल, जर समजा कोर एकच ब्रांच फिक्स असेल तर एवढे चॉईसेस घ्यायची गरज नाही. जर एकच ब्रांच फिक्स असल्यामुळे एवढे चॉईसेस घ्यायची गरज पडणार नाहीये. एक साधारणतः 120 पर्यंत वगैरे किंवा 150 जास्तीत जास्त एवढे भरपूर सारे चॉईसेस टाकून तुम्ही स्वतःचं कन्फ्युजन करू नका, लक्षात घ्या. आता कित्येक मुलांचं एक प्रायोरिटी असते सीएस आणि फक्त मला आयटी पाहिजे. कुठं ना कुठं आपण पुन्हा चुकतोय. सीएस, आयटी, एआयडीएस, एआयएमएल, एआय त्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचेस टेक आहेत यावरती लक्ष द्या. लक्षात घ्या, शेवटी तुम्हाला कॉलेजला प्रायोरिटी देणं असतंय, कॉलेज तुम्हाला प्लेसमेंटसाठी मदत करणार आहे. जर तुम्ही फक्त सीएसआयटीचा अजून पण हट्टास करत असाल तर कुठं ना कुठं तुम्ही पुन्हा चुकताय, लक्षात घ्या. जर पर्सेंटाईल चांगले असतील तर त्याचा विचार करा. पर्सेंटाईल चांगले असतील तर 70 पर्सेंटाईल आहेत, 60 पर्सेंटाईल आहेत आणि मी अजून पण कॉम्प्युटरचा विचार करतोय, तर फार खाली कॉलेज मिळेल. त्या केसपेक्षा कोर ब्रांचेस घेऊन तुम्ही चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केल्यानंतर पण तुम्हाला चांगलं प्लेसमेंट होऊ शकतं. आता तुम्हाला जवळपास जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत तर त्यांना 25 तारखेपर्यंत सर्व लिस्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत. 25 तारखेपर्यंत गुगल फॉर्म पण ऑनलाईनचे जे विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे त्यांना येऊन जाईल. जे विद्यार्थी ऑफलाईन मधून मिळून भेटून गेलेले आहेत त्यांना पण तो फॉर्म
येऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्टसाठी महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्या मुलांना एक मेसेज आलेला आहे डिफेन्सवाल्या ग्रेव्हियन्स पिरियडचा. ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये काय करायचं आहे लक्षात घ्या. तुमचं नाव असेल, तुमच्या बेसिक डिटेल्स असतील, त्यानंतर तुमचं स्टेटस असेल, मायनॉरिटी वगैरे जे काही स्टेटस असेल ते, जे स्टेटस असेल ते तुम्ही चेक करा. त्यामध्ये तुम्हाला डिफेन्स आहे, मायनॉरिटी आहे, अजून काही कॅटेगरी बेनिफिट असेल. त्याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याने रिसिप्ट अपलोड केलेली असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याने रिसिप्ट अपलोड केलेली असेल तर रिसिप्टच्या ऐवजी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जर तुमच्याकडे आलेलं असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. या ज्या काही चुका झालेल्या असतील फॉर्ममध्ये, जेवढ्या काही चुका झालेल्या असतील फॉर्ममध्ये, जे जवळचं एफसी सेंटर आहे, त्या ठिकाणून जाऊन तुम्ही चुका दुरुस्त करायच्या आहेत, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्या ठिकाणून जाऊन दुरुस्ती करायची आणि त्याच ठिकाणी तात्काळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. यासाठी पिरियड आहे 23, 24 आणि 25. यासाठी पिरियड आहे 23, 24 आणि 25. 27 ला तुम्हाला पुन्हा फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. लक्षात घ्या, या ज्या काही चुका असतील, अजून काही वेगळ्या चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्ती करण्याचा अधिकार तुम्हाला या ठिकाणी आहे. डिफेन्स साऱ्या विद्यार्थ्यांना हा मेसेज जो आहे प्रायोरिटीचा सगळ्यांना आलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, जरी तुमची चूक झालेली नसेल तरी देखील तुम्ही एकदा कन्फर्म करण्यासाठी एफसी सेंटरला व्हिजिट करा. जरी तो सगळ्याला मेसेज आलेला असेल तरी देखील, म्हणजे तुमची मेसेज आला म्हणजे चूक झालेलीच आहे असं नाही, परंतु व्हेरीफाय करणं आपलं काम आहे. फायनल मेरिट लिस्ट मधून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायची जबाबदारी असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला या दुरुस्ती करण्यासाठी ग्रेव्हियन्स पिरियड दिलेला आहे. हा सीटी सेलने एक अतिशय चांगला निर्णय आहे ग्रेव्हियन्स पिरियडचा. ज्या दुरुस्ती चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्ती, एखाद्याचं स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठे काही डिटेल्स चुकलेले असतील, मार्क्स फिल करताना काही चुकलं असेल तरी पण एक्झाम त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाल्यांनी व्हेरीफाय केलं असेल तर ही दुरुस्ती करून घ्या. जे विद्यार्थी आता शिवगाव शहरातून आहेत तर तुम्ही नगर सारख्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा. लक्षात घ्या, जे विद्यार्थी या ठिकाणी एफसी सेंटरला डॉक्युमेंट, शिवगाव मधले एफसी सेंटरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी गेले होते तर त्या विद्यार्थ्यांनी नगर सारख्या ठिकाणी चांगल्या एफसी सेंटरला जा. मी ऑलरेडी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे चांगले कॉलेजेस असतात त्यांचे शिक्षक पण चांगले असतात आणि एफसी सेंटरवरती पण ऍडमिशन प्रोसेस सुरळीत होत असते. अशा पद्धतीने तुम्हाला जाणं फार गरजेचं आहे. लिस्ट जवळपास सगळ्यांना आता मिळून जातील. 25 तारखेपर्यंत तुम्हाला फायनल लिस्ट तुमच्या येणार आहे. 26, 27 ला तुम्हाला 27 ला तुमची फायनल प्रोव्हिजनल रँक येणार आहे. त्या अगोदर सगळ्यांच्या हातामध्ये लिस्ट असणं आवश्यक आहे. अजून पण काही क्लासचे विद्यार्थी जे क्लास सोबत आपले टाईप आहेत तर ते एनरोलमेंटसाठी फोन करताय, तर मी सांगेल की तुम्ही डायरेक्टली या नंबरवरती फोन करा, 839006 4039. डायरेक्टली तुम्ही या नंबरवरती फोन करा. लक्षात घ्या, 839006 4039 या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली फोन करा. जे काय अडचण असेल तर त्यावरती पण करू शकताय. आणि हा माझा नंबर आहे, यावरती 8767 444 148 यावरती काही अडचण आली असेल तर तुम्हाला या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. अशा पद्धतीने तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायची आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लगेचच फायनल असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट तुमची 27 तारखेला येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जाणं आवश्यक आहे. पुढचे जे काय माहिती आहेत मी त्या ग्रुपवरती नक्की शेअर करेल. थँक्यू सो मच.